श्रीयुत सरा पटाईत यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी इथे उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी, सुहृद आणि सुहृदा यांचं मी दीपा सानपुरे मनपूर्वक स्वागत करते. आपले पाहुणे आलेले आहेत. आपले सन्माननीय पाहुणे आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीयुत मिलिंदजी जोशी, कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत सुरेश कानगो, अध्यक्ष रुपो. निमंत्रित वक्ते श्रीयुत दीपक करंदीकर, कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे. कार्यक्रमाचे यजमान श्रीयुत सरा पटाईत आणि पडद्यामागच्या कार्याध्यक्षा सौ उमा पटाईत. या सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी सर्वांना दीप प्रज्वलनासाठी येण्याची विनंती करते. सर्वांना धन्यवाद. मी सर्वांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. आता या साहित्य सोहळ्याची प्रसंगोचित अशी सुरुवात रेवती पटाईत हिच्या शारदा स्तवन याने होईल. मी रेवती पटाईत हिला व्यासपीठावर आमंत्रित करते. हॅलो चेक हॅलो.
धन्यवाद रेवती. यानंतर प्रथम सर्व मान्यवरांचा परिचय आणि स्वागत करूया. सर्वप्रथम आजचे आपले प्रमुख पाहुणे श्रीयुत मिलिंद जोशी यांचा मी परिचय करून देते. प्राध्यापक मिलिंद जोशी कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, लेखक, कथाकार आणि वक्ते म्हणून सुपरिचित आहे. ते भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे स्थापत्य अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक तसेच या संस्थेचे जनसंपर्क विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या चतुरस्र अशा साहित्य संपदेमध्ये कथासंग्रह, विनोदी कथासंग्रह, चरित्रलेखन, ललित लेखन, संत साहित्य विषयक, तत्वचिंतनपर तसेच माहितीपर लेखन, पुस्तक परीक्षण अशा विविध साहित्य प्रकारांचा समावेश आहे. अनेक नामवंत वृत्तपत्रातून स्तंभलेखन, दिवाळी अंकातून विविध विषयांवर लेखन यांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे. त्याशिवाय अतिशय रसाळ आणि ओघवती वक्तृत्व शैली हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांनी पुणे वसंत व्याख्यानमाला तसेच महाराष्ट्रातल्या आणि देशविदेशातल्या अनेक व्याख्यानमालांमध्ये अनेकविध विषयांवर व्याख्यानं दिलेली आहेत. योगी अरविंद चरित्र आणि तत्वज्ञान तसंच स्वामी विवेकानंद तत्वज्ञान हेही त्यांचे अभ्यास विषय आहेत. इतक्या विपुल आणि बहुविध साहित्य सेवेसाठी त्यांना गदिमा चैत्रबंद पुरस्कार, संत साहित्य पुरस्कार, नारायण सुर्वे जीवन साधना पुरस्कार, पुणे सार्वजनिक ग्रंथोत्तेजक सभेचा संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे. फलटण येथे मसापच्या प्राचार्य शिवाजीराव भोसले विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, आचार्य अत्रे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असे अनेक सन्माननीय पद त्यांनी भूषवलेली आहेत. अशा अष्टपैलू विद्वान, साहित्यिक आणि वक्त्यांच्या हस्ते आजचा प्रकाशन सोहळा पार पडतो आहे ही अतिशय गौरवास्पद बाब आहे. मी श्रीयुत स.रा. पटाईत यांना विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे श्रीयुत मिलिंदजी जोशी, कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचं स्वागत आणि सत्कार करावा. उन्हाळा दाराशी येऊन ठेपलेला आहे. तयाचा वेलू गेला गगनावरी आता वर्णन केलेल्या मोगऱ्याच्या रोपाची ही सुगंधित भेट आजच्या आपल्या पाहुण्यांसाठी. मी यानंतर श्रीयुत स.रा. पटाईत यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत सुरेश कांतो, अध्यक्ष नृपो यांचं स्वागत करावं. आजचे आपले निमंत्रित वक्ते आहेत गझलकार श्रीयुत दीपक करंदीकर. हे गेली अनेक वर्ष महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे गझलांचे काही संग्रह प्रकाशित झालेले आहेत. भाऊसाहेब पाटणकर यांच्या हस्ते दिला जाणारा, त्यांच्या नावे दिला जाणारा जिंदादिल पुरस्कार तसेच महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा ख्यातनाम उत्कृष्ट गझलकार कवी पुरस्कार याचे ते मानकरी आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांनी अनेक वेळा काव्य वाचन केलेलं आहे. त्यांचं स्वागत.
आजचा आपला मुख्य कार्यक्रम आहे या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन. अनादिनी हा लेखसंग्रह आणि तरंग हा कविता संग्रह श्रीयुत स.रा. पटाईत यांनी लिहिलेली ही दोन पुस्तकं श्रीयुत मिलिंदजी जोशी यांच्या हस्ते या पुस्तकांचं प्रकाशन करण्याचं आपण योजलेलं आहे. मी श्रीयुत मिलिंद जोशी यांना विनंती करते की त्यांनी या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन करावं. या पुस्तकांचे संच त्यांनी व्यासपीठावर सर्वांना द्यावेत अशी मी त्यांना विनंती करते आणि व्यासपीठातील सर्वांनी या प्रकाशन सोहळ्यात सामील व्हावं अशी मी सर्वांना विनंती करते. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये श्रीयुत स.रा. पटाईत यांचे 4 ज्येष्ठ स्नेही उपस्थित आहेत. अशा गुणीजनांचा सत्कार हा वैयक्तिक तर आहेच, परंतु प्रातिनिधिकही आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी समाजाचे देणे कर्तव्य भावनेने पार पाडलेले आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे निवृत्त तांत्रिक सदस्य श्रीयुत N.A. जोशी यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन सत्कार स्वीकारावा. यांच्याविषयीचे श्रीयुत स.रा. पटाईत यांचे मनोगत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने मला खूप काही दिले. मान, प्रतिष्ठा, स्थैर्य. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचं ऋण कसं मानावं हा मुद्दा मनात होता. त्यातूनच एक सश्रद्ध तंत्रज्ञ व आध्यात्मिक बैठक असलेल्या श्रीयुत जोशी यांचा सत्कार व्यक्ती म्हणून तसेच प्रातिनिधिक म्हणूनही करावा असं मला वाटलं. श्रीयुत जोशी यांच्या सान्निध्यात या ना त्या कारणाने 32 वर्षांचा प्रदीर्घ काळ गेला. मितभाषी, स्वतःच्या कामावर कमालीची निष्ठा, वादग्रस्त प्रसंगातून अलिप्त राहण्याची उपजत कला ही त्यांची गुणवैशिष्ट्ये. 1965 ते 1995 हा काळ महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळासाठी खूप धकाधकीचा होता. प्रगतीचा वेग कायम ठेवण्यात आघाडीवर असताना श्रीयुत जोशींचा त्यातला वाटा लक्षणीय होता. तांत्रिक बाबींवर विलक्षण पकड असलेल्या काही मोजक्या इंजिनियर्सपैकी श्रीयुत जोशी हे एक आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे. भाग्याची गोष्ट आहे. धन्यवाद जोशी काका. कृपया स्थानापन्न व्हावं. आज आणखी एक सन्माननीय पाहुणे इथे उपस्थित आहेत. महाराष्ट्र राज्य जलसिंचन विभागाचे निवृत्त सचिव श्रीयुत विद्यानंद महादेव रानडे. मी श्रीयुत विद्यानंद रानडे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन सत्कार स्वीकारावा. त्यांच्याविषयीचं श्रीयुत स.रा. पटाईत यांचं मनोगत. श्रीयुत रानडे हे एक प्रगल्भ जीवन जगलेले प्रशासकीय अधिकारी. त्यांचा पाणी प्रश्नावरचा गाढा अभ्यास त्यांच्या बोलीभाषेत सुद्धा डोकावतो. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर यांच्या अभियांत्रिकी अनुभवाचा फायदा झालेला आहे. काही अन्य देशांच्या पाणी प्रश्नावर सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. त्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना काय, कुठे व कसे बोलू नये याचे जन्मतः ज्ञान असावे. त्यामुळे सततच्या राजकीय धुमाळीत महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय तडीस नेण्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले. पाण्यात तुझा रंग कसा नावाचा महाराष्ट्राच्या पाणी व्यवस्थापनावर लिहिलेला 400 पानांचा ग्रंथ म्हणजे यांचे व्यावसायिक चरित्रच म्हणावे लागेल. धन्यवाद रानडे काका. आपण कृपया स्थानापन्न व्हावं. यानंतर मी श्रीयुत विजय माजगावकर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन सत्कार स्वीकारावा. त्यांच्याविषयीचं श्रीयुत स.रा. पटाईत यांचं मनोगत. श्रीयुत विजय माजगावकर हे नृपो सदस्यांमधील एक ठळक व्यक्तिमत्व. स्वतःच्या कला विश्वात रमणारे, नाविन्याचा ध्यास व तसे करण्याचा सततचा प्रयत्न करणारे,
श्रीयुत माजगावकर हा एक सातारी माणूस. खासगी नोकरी करण्यात त्यांनी मोठा कार्यकाळ घालवला. नाट्याभिनय, शास्त्रीय व सुगम संगीताची मनस्वी आवड. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी असंख्य कविता आणि लेख लिहिले. स्वतःला आनंदी कसे ठेवावे याचा परिपाठ श्रीयुत माजगावकर यांच्याकडून घ्यावा. त्यांच्या हरहुन्नरी वृत्तीचे कौतुक म्हणून हा आमच्याकडून सत्कार. धन्यवाद माजगावकर काका. धन्यवाद माजगावकर काका. आपण कृपया स्थानापन्न व्हावं. ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित रत्नाकर गोखले आज आपल्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित आहेत. मी पंडित रत्नाकर गोखले यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन सत्कार स्वीकारावा. प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित D.K. दातार यांचे ते ज्येष्ठतम शिष्य आहेत. आकाशवाणीमधील उच्चतम श्रेणीचे कलाकार म्हणून त्यांची 35 वर्षाची गौरवशाली कारकीर्द आहे. संगीत सुरमणी, संगतकार पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. अत्यंत प्रतिष्ठेचे मानले गेलेले तानसेन संगीत महोत्सव, सवाई गंधर्व संगीत महोत्सव, आकाशवाणी संगीत संमेलन यामध्ये त्यांनी आपली कला सादर केलेली आहे. पंडित छोटा गंधर्व, पंडित जितेंद्र अभिषेकी यासारख्या दिग्गज कलाकारांना त्यांनी अनेक संगीत कार्यक्रमांना व्हायोलिनवर साथ केलेली आहे. धन्यवाद गोखले काका. आपण कृपया स्थानापन्न व्हावा. सर्वांना धन्यवाद. आता मी सर्वांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. आता यानंतर आजच्या लेखकांची थोडक्यात गोष्ट. श्रीयुत स.रा. पटाईत हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळमध्ये विविध अधिकार पदांवर काम केल्यानंतर अधीक्षक अभियंता म्हणून 1996 साली निवृत्त झाले. या कारकिर्दीच्या शेवटच्या 2 वर्षात ते पुणे महानगरपालिकेमध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. बालेवाडी राष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या उभारणीमध्ये प्रकल्प तज्ज्ञ म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. खडतर बालपणापासून स्वयंभू जडणघडण आणि कष्टार्जित शिक्षण आणि यातून घडलेलं अचूकतेचा अट्टाहास असणारं साहित्यप्रेमी आणि रसिक व्यक्तिमत्व असं त्यांचं थोडक्यात वर्णन करता येईल. विचारांची आध्यात्मिक बैठक आणि तत्वचिंतनाची मानसिकता असल्याने वाचन, लेखन तसेच तदनुषंगिक साहित्यिक कार्यक्रम यात कायमच त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. अनिवासी भारतीयांच्या पालकांच्या नृपो या संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या नृपो जगत या अनियतकालिकाचं संपादन आणि लेखन त्यांनी गेली 7-8 वर्ष केलेलं आहे. या सर्व काळात लिहिलेल्या लेख आणि कवितांपैकी काही निवडक लेख आणि कविता यांचे हे संग्रह आज पुस्तक रूपात प्रकाशित होत आहे. मी श्रीयुत स.रा. पटाईत यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची आता विनंती करते. ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध चाणके मूर्तये निर्मलाय प्रशांताय ओंकाराय नमो नमः. प्रसन्न व्यक्तिमत्व लाभलेली ती मिलिंद जोशी, मदत करण्यासाठीच आपला जन्म आहे अशी ठाम समजूत असणारे सुरेश कांबो, अंगभूत साधेपणा असलेले श्री दीपक कर्णेकर आणि सज्जन मित्रहो, माझा तुम्हाला सर्वांना सप्रेम नमस्कार. माझ्या अव्यक्त विचारांना सगुणाच्या स्वरूपातून पुढे यायला आजपर्यंत 84 वर्ष लागली.
ते पुस्तक रूपात आपल्यापुढे सादर होत आहे। याचा खूप आनंद वाटतो। माझे मी व्यक्त होत आहे व आपल्या सुराला ते आवडते आहे हे मनात खोलवर रुजण्यास गेली 7-8 वर्षे गेली। आता आयुष्याच्या सांजोळी स्वांत सुखाय असावे असं वाटत होतं। तेव्हा बऱ्याच मित्रांनी व घरातल्या माणसांनी केव्हा तरी शब्दरूप झालेले विचार व तरंगीय भावना संकलित करण्याचा आग्रह केला। त्याचाच परिपाठ म्हणून अनादि मी हा लेखसंग्रह आणि तरंग हा कृतंग ही 2 पुस्तके आपल्यापुढे सादर करीत आहे। नुपो या संस्थेच्या नुपो जगत्या आणि अधिकार संपादक म्हणून 7 वर्ष मी सापेक्ष भावने काम केले। नुपो सदस्यांनी आयुष्यात जी आवर्तने अनुभवली त्यास अनुसरून काय लिहावे हा विचार मनात सतत येत होता। याच विचारातून स्फुट व लेख लिहित गेलो म्हणून हा सापेक्ष भाव। गेल्या 84 वर्ष फिरत होते व या सर्व काळातल्या बदलातील इंद्रवृष्टा चरणगमी आनंदाने निरखले व जगलो। त्यामधून आयुष्याला जो आकार आला त्याचे ठासी रूप म्हणजे ही पुस्तक। सरस्वतीच्या चरणी अर्पण केलेल्या देखण्या फुलांचा दरवळणारा सुगंध सुखावणारा असावा म्हणून हे निवडक लिखाण आपल्यापुढे येत आहे। खरे तर संपादक म्हणून एका पुजाऱ्याचे काम मी केले, आवडीने केले। ते मला सरस्वतीला आवडले असावे। यापूर्वी अनेक लेखकांनी अंतर्मुख करणारे, सनातन साहित्याचे भांडार उकळून दाखवणारे, अज्ञाताचा शोध घेणारे, भक्तीचा मळा पुरवणारे, रसात्मक आवडीला शब्दरूप करणारे, ऊर्जा जागृत करणारे लेखन करून अशा रंगीबेरंगी व सुगंधी फुलांच्या उंजळी सरस्वती चरणी अर्पण केल्या। उपासक पूजक म्हणून त्या सर्व दरवळणाऱ्या सुगंधाचा मी आस्वादक राहिलो, भरून पावलो। त्या प्रसन्नावस्थेतच पुजारी असलो ते स्वतःच्या फुलाची ओंजळ सरस्वतीच्या चरणी अर्पण करण्याचे भाग्य मला लाभले। त्याचा आस्वाद व सुगंध रसिकांनी अनुभवला, माझ्यावर सदिच्छांचा वर्षाव केला। त्या सदिच्छांच्या प्रतिक्रिया त्या पुस्तक रूपात चिरंतन ठेवा म्हणून मी जागोजागी उद्धृत केला आहे। अनादिमी या माझ्या लेखसंग्रहात अशाच काही ओंजळी संकलित केल्या आहेत। आयुष्य जगताना मनाला भिडले व विविध आध्यात्मिक तत्वज्ञानपर, संत साहित्य विषय, निसर्गरूपर तसेच काही व्यावहारिक विषय या लेखामध्ये समाविष्ट आहेत। कवितेच्या उमटण्याविषयी थोडेसे आत्मचिंतन करायचे वाटते। काळाच्या कॅनव्हासवरील आपले जीवन म्हणजे एक ठिपका आहे याचे भान मला कायम होते। आपण जगलेल्या आयुष्यातील भ्रामक कर्तृत्वाचा बढावा मनात सुद्धा कधी आला नाही। जमिनीवर पाय कायम राहिले, जगताना जे जे केले ते तरंगच वाटत गेले। कविता संग्रहाचा गाभा या मानसिकतेत प्रतिबिंब आहे। प्रदीर्घ जीवन काळात असंख्य तरंग उपटत राहिले, त्यातले काही शब्दरूप केले एवढेच। कवितांचे लेखन हा छंद खूप जुना। तरलता जेव्हा तरंगासारखे हिलकावे खाते आणि मनाला उमटू धरते तेव्हा कविता प्रगट होत गेली। ती मी केली नाही, ती झाली। भरतमुनीच्या चंद्ररसापासून ज्ञानेशाच्या शांत रसापर्यंत कवितेचा वावर होत गेला। मनाचे कोणते रसास्वाद शब्दातून प्रगट होतात हे त्या क्षणाच्या जाणीवावर अवलंबून असते। आत्मानुभूतीचा हा तो क्षणच कवितेला जन्म देतो। ती कविता मग कवीची अपरिहार्य बनते। त्यावेळी शब्दातून व्यक्त झालेला भाव अस्सल असतो, रसिक त्यालाच दाद देतात। रसरशीत कवितेला उपमा, अलंकार, दृष्टांत इत्यादी निघण्याची फारशी गरज लागत नाही। यातून जे व्यक्त होते ते नवरसातील कुठल्या तरी रसांची रसिकांना आठवण देत राहते। त्यात मग काही येऊ, विकार, वासना, संस्कार, भक्ती, श्रृंगार व काही ते अस्सल रूपातच प्रगट होते। अशा कविता त्या भावाचे सौंदर्य शिल्प बोलतात। बुद्धिमापन कसोटीत येते निरूपी ठरते। अशा कवितेत अविरत चैतन्याची स्पंदने असतात। म्हणूनच शंकराचार्य, व्यास, ज्ञानेश्वर, तुलसीदास, कबीर, पुरंदरदास ही चैतन्याची सजीव स्मारके आपणास कायम प्रेरणा देत राहतात। रसिकांच्या मनाला भिडले पाहिजे ही नक्की। असे जेव्हा होते तेव्हा कवीचा आत्मस्वभाव इतरांना आनंद देऊन जातो। तरंगासारखा आणि क्षणिक असला तरी असा भाव तरलपणाला चुंबकासारखा चिटकून राहतो। या दोन्ही पुस्तकांना श्री विवेकी घसाजी यांच्या प्रथना लाभल्या। एक थोर तत्वज्ञ, निरूपणकार, संत साहित्याचे अभ्यासक, उपासक असे एक वलयांकित व्यक्तिमत्व माझ्या चिंतनात्मक लेखसंग्रहाला कवितेला व्यक्त झालेल्या मनोव्यापाराला त्यांनी मुळे प्रतिष्ठा लाभली। श्री घसाजी यांनी पुस्तके वाचून निर्लज भावनेने
जे लिहिले त्याबद्दल मी त्यांचा खरोखर कृतज्ञ आहे. माझे लेखन पुस्तक रूपात प्रसिद्ध व्हावे असा आग्रह करणारे सर्वश्री रघुवीर कुलकर्णी, सुरेश कांगो, विजय माजगावकर, शरद मांडे, सुहासिनी देशपांडे, जयश्री अरुण अशा असंख्य मान्यवरांचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आजचा हा प्रकाशन सोहळा म्हणजे आजवर संतोषसुखाय असलेल्या साहित्य सेवेमध्ये महिलाचा दिवस आहे. तुमच्यापैकी अनेक स्नेहितांच्या आणि हितचिंतकांच्या प्रोत्साहनामुळे हे साध्य होत आहे. आपल्या उभवत्यावाणीने मंत्रमुग्ध करणारे श्री मलिन जोशी, दीपक करंदीकर, सुरेश कांगो या कार्यक्रमाला ज्यांच्यावर शोभा आली असे आपण सर्व रसिकजण या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. या दोन्ही पुस्तकांच्या प्रती आपणास दिल्यात मला आनंद आहे. आज ते आमच्यातर्फे भेट म्हणून घेऊन जाव्यात. धन्यवाद. धन्यवाद. तसं बघायला गेलं तर कविता ही फक्त कुणा व्युत्पन्न प्रतिभावंताची मक्तेदारी नव्हे, कोणत्याही वयोगटातल्या कुणाच्याही मनावर सुखाला तुषारांचं हवहवसं शिंपण करणारं काही, मग ते शब्दबद्ध असो वा शब्दातीत, ते म्हणजे कविता. सृजनशील विचारी माणसाला व्यक्त होण्यासाठी खूप मोठा अवकाश उपलब्ध असतो. सतत काहीतरी वाटत असतं, सतत काहीतरी खुणावत असतं, खूपत असतं, शांतवत असतं. त्याचं काय करायचं? मग काही लोक त्या काहीतरीची चित्र काढतात, काही लोक त्याचं संगीत करतात, काही लोक ते काहीतरी गातात, काही लोक त्याचं लेखन करतात, तर काही लोक त्याची कविता करतात. जगण्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येकाला आपलं हे काहीतरीचं संचित भेटत राहतं. तरंग या कविता संग्रहात हेच संचित आपल्याला शब्दरूपात भेटतं. सर्व प्रकारच्या जीवनानुभवांना सामोरं जाऊन, खरं तर उराउरी भेटून नक्की काय आणि कसं वाटतं ह्याचा हा एक लेखाजोखा आहे. खडतर जीवन संघर्ष, वृक्ष नोकरी व्यवसायातील वाटचाल, शारीरिक मानसिक पातळीवरचे आघात, हे सगळं तराजूच्या एका पारड्यात. आणि या सगळ्या वाटचालीत औचित सामोरे आलेले निखळ आनंद कण, सश्राद्ध मनाची झालेली समृद्ध जडणघडण आणि गाठलेली यशाची छोटी मोठी शिखरं दुसऱ्या पारड्यात. कुठलं पारडं जड, कुठलं पारडं हलकं? बराच वेळ दोन्ही बाजूंना वर खाली करत या तराजूचा काटा स्थिरावतो दुसऱ्या पारड्याच्या बाजूला आणि संपूर्ण आयुष्याची श्री शिल्लक जमेच्या बाजूला असल्याचा ठाम निर्वाळा देतो. तरंग या कविता संग्रहातल्या एका कवितेचं अभिवाचन करण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर ज्योती हिरेकेरूर हिला. नमस्कार. बाबांच्या तरंग कविता संग्रहामध्ये आपल्याला अनेकविध छटा दिसतात. निसर्गाशी असलेलं नातं, दैनंदिन जीवनातले चढ उतार, भक्तिरस, संत वाङ्मयाचा प्रभाव, काही व्यक्तिचित्र, हलके फुलके विषय आणि बरंच काही. माननीय विवेकजी खळसासी म्हणतात तसं कवीचं मन निसर्गाशी समरसून गेलेलं असल्यामुळे त्यांच्या जाणीवाही निसर्गाच्या आईण्यातल्या प्रतिबिंब होतात. तर ही छोटीशी जाणीवा ही कविता. नव्या जाणीवा नवीन ऊर्जा शोधत असते नवीन शैशव. नव्या जाणीवा नवीन ऊर्जा शोधत असते नवीन शैशव. गंध सुगंधित उधळीत येतो काही लिहितुनी वसंत वैभव. पुढची कविता आहे ब्रह्म. आपल्या जीवनविषयक विचारांचे निसर्गातील घडामोडींची तुलनात्मक संदर्भ ते यात अतिशय सहजपणे सांगतात. कुठून येतसे गर्द गारवा, कुठून येते ऊन कोवळे. कुठून येतसे गर्द गारवा, कुठून येते ऊन कोवळे. धरती मधुनी थरथर येती हिरवे हिरवे कोंब कोवळे. आकाशाशी जडले नाते, आकाशाशी जडले नाते राखी डोंगर मातीचे. स्वैर धावती मेघ नभातून चढले नाते प्रीतीचे.
ऊन पाऊस बी अन माती कोंब कोवळे कुठून येती. ऊन पाऊस बी अन माती कोंब कोवळे कुठून येती. अनुभूतीच्या जन्माचेही असेच कोडे मनी जागती. माझे मी पण हरवून बसलो. माझे मी पण हरवून बसलो. भौतिक प्रगती विसरून गेलो. भात शेतीच्या चैतन्याने शब्दातच मी ऋतून बसलो. भक्तिरसानं काठोकाठ भरलेलं कवीचं मन तसंच संत वाङ्मयाचं महात्म्य त्यांच्या लेखणीतून अगदी सहज उतरतं. तदनुषंगिक त्यांची ही कविता आनंद तरंग. आनंदाचे डोही आनंद तरंग विठ्ठलाचे पायी मन माझे दंग. आनंदाचे डोही आनंद तरंग विठ्ठलाचे पायी मन माझे दंग. उभा भक्तीचा ताटवा फुले भीमा तिरी. उभा भक्तीचा ताटवा फुले भीमा तिरी. इंद्रायणीचे अमृत घेई गाथा डोक्यावरे. विठ्ठलाचे पायी माझी एकच मागणी. विठ्ठलाचे पायी माझी एकच मागणी. विसरू दे माझा देह मन लागो तुझ्या चरणी. तुझ्या नाम संकीर्तनात हरपू दे रे देह भान. तुझ्या नाम संकीर्तनात हरपू दे रे देह भान. इंद्रियांचे भोग नको देई हेच एक दान. संतांच्या थव्यात उभा राहे ज्ञानेश्वर. संतांच्या थव्यात उभा राहे ज्ञानेश्वर. टाळ मृदुंगात गाते गोड मुक्ताई सुंदर. विठ्ठलाच्या गजरात तुका विडे आकाशी. विठ्ठलाच्या गजरात तुका विडे आकाशी. हरवल्या देहबानात आतले देहुवाशी. विसू खेचरांच्या पायी नामा सांडे अहंकार. विसू खेचरांच्या पायी नामा सांडे अहंकार. विठू रखुमाईच्या दारी प्राजक्ताचा पडे थर. हा सोहळा जाणता येती आनंदाश्रू डोळा. हा सोहळा जाणता येती आनंदाश्रू डोळा. चढू जाता मी पण तुले भक्तीचा मळा. धन्यवाद. धन्यवाद ज्योती. यानंतर आजचे निमंत्रित वक्ते श्रीयुत दीपकजी करंदीकर यांना मी या कविता संग्रहाचं रसग्रहण करण्याची विनंती करते. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले रसिक पुणेकर श्रोते या सर्वांना अभिवादन करून मी या तरंग या सर पटाईत यांच्या पुस्तकाबद्दल माझं थोडं भाष्य आपल्या समोर करणार आहे. त्यामागे माझी अतिशय जबाबदारीची अशी जाणीव आहे, कारण आपल्यासारखे जाणकार रसिक समोर आहे आणि त्यांच्या पुढे काही दर्जेदार असं भाष्य करावं याची जबाबदारीची जाणीव माझ्या मनात आहे. त्याचबरोबर मगाशी इथे जय शारदे या स्तवनाच्या रूपाने प्रत्यक्ष शांताबाई शेळके या इथे उपस्थित आहेत अशी तुमच्या सर्वांप्रमाणे माझी पण भावना झालेली. त्याचबरोबर पटाईत सरांशी माझी ज्यांनी स्नेहबंध जोडून दिला ते आमचे रह कुलकर्णी सर इथे उपस्थित आहेत. ते माझे ज्येष्ठ स्नेही आहेत, माझे मार्गदर्शक आहेत असं मी निश्चितपणे म्हणू शकतो. या सर्वांना अभिवादन करून माझे 4 शब्द मी आपल्या समोर व्यक्त करतो. रसिको, मराठी कवितेचे विश्व उत्तम काव्याने समृद्ध आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत रामदासांपर्यंत, वामन पंडितांपासून ते मोरोपंतांपर्यंत आणि सगन भाऊ पासून ते रामजोशीपर्यंत हे काव्यविश्व भक्तिरसापर्यंत आणि शृंगार रसाने शृंगार रसापर्यंत, तत्वज्ञानाच्या अंगाने तत्वज्ञानापर्यंत 17व्या शतकापर्यंत बहरत गेलेले दिसते. 18व्या शतकात कवी केशवसुतांपासून
ते कुसुमाग्रजांपर्यंत आणि माधव जुलियन सुरेश भट ग्रेस यांच्यापर्यंत सांप्रदायिक घुमारे फुटून अधिकाकडे उच्च श्रेणीत गेलेलं दिसतं. यामध्ये अर्थातच केशवसतांचं योगदान हे फार मोठं आहे. अलीकडे अगदी अलीकडच्या काळामध्ये बापट पाडगावकर करंदीकर या कवित्रयीने मराठी कवितेला लोकाभिमुख केले. कवितेविषयी सामान्य रसिकांची जाण वाढवण्याचे काम केले. त्याच्या परिणामी सामान्य रसिकाच्या अंतर्मनातील छुपी कविता उत्स्फूर्तपणे बाहेर पडू लागली. कवितेच्या प्रत्येक काळात आघाडीच्या दर्जेदार कवींची एक फळी निर्माण होते. पण या कवितेच्या भावसागराखाली अदृश्यपणे एरवी माहीत नसलेल्या पण असंख्य कवींच्या फळ्या आमच्यासारख्यांना तरंगताना दिसतात. फक्त त्यांचे शब्दतरंग पुरेशा ताकदीनिशी या काव्य भवसागराच्या पृष्ठभागापर्यंत तरंग रूपात पोहोचताना किंवा उमटताना अगदी दुर्मिळपणे दिसतात. पण ते कवीही असतात आणि त्यांच्या त्या कविताही असतात, हे मात्र आपल्याला नाकारून चालणार नाही. म्हणूनच कदाचित म्हटलं गेलं असावं की प्रत्येक सहृदय रसिक माणूस हा कवी असतोच असतो. स.रा. पटाईत यांचा तरंग जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचला तेव्हा माझ्या मनात असेच काही विचार येऊन गेले. आज 84व्या वर्षात सुखी जीवन जगत असलेल्या व्यक्तींनी 60 वर्षापूर्वी बापट पाडगावकर करंदीकर यांच्या काव्याचे श्रवण, चिंतन किंवा मनन केलेले असावे आपल्या या पिढीने. आणि त्यांच्यातलाच प्रतिनिधी म्हणून स.रा. पटाईत सर यांच्यासारख्या निवृत्तीचे सुखी समाधानी जीवन जगणाऱ्या कवी हृदयी रसिक मनाच्या माणसाकडून तरंगमधल्या कविता उमटलेल्या दिसतात. मराठी सारस्वत विश्वातील पूर्वसुरींचे श्रेय अशा प्रकारच्या कविता संग्रहातून उमटलेले दिसते. म्हणून माझ्यासारखा काव्यवेडा रसिक असे संग्रह हाती आले की हमखास ते वाचून काढतो आणि शक्यतोवर त्या कवीचे कौतुकही करून टाकतो. त्याचबरोबर पूर्वसुरींना सुद्धा नमस्कार करावा लागतो. तरंगसारख्या कवितांमधून पूर्वसुरींच्या भावकवितांचा प्रवाह शोधण्याचा प्रयत्न करत असतो. सारस्वताच्या घराच्या वळसणीतून पडणाऱ्या थेंबातून काही काव्यमोती चमकताना दिसतात का याचाही शोध घ्यावा लागतो. सारस्वताचे घर, त्याच्या पुढचं ते अंगण, त्याच्या मागचं ते परसदार, या साहित्य विधेची कोणकोणती वृक्षराजी फुललेली आहे त्याचा विचार करावा लागतो. कारण असा साहित्य विचार आपल्यासारख्यांच्या मनाला एक प्रकारचा आनंद आणि एक प्रकारचे समाधान निश्चितपणे देतो. त्या भवतरंगात तितकी ताकद निश्चित असते. निर्मात्यापुरती तरी त्याच्या काव्यमोत्यांची चमचमणारी दुनिया जरी वेगळी असली तरी उत्तरायुष्यातील तरल निर्मितीचा सहज सुलभ अनुभवही तो निर्माता घेत असतो. तसा अनुभव पटाईतांनी निश्चितपणे या कविता लिहिताना घेतला असेल असं मला नेहमी वाटतं. आयुष्यात अशा माणसाला दुसरा हवं तरी काय असतं या वयामध्ये. मला वाटतं स.रा. पटाईत यांच्या तरंगमधील काव्यविचारांचे हे सगळे इंगित आहे. तरी पण अशा तरंग कवितांचे मूल्यमापन करावे की नाही असा नाजूक प्रश्न आमच्यासारख्या थोड्याशा कठोर अभ्यासू समीक्षकांच्या नेहमीच मनात पडत असतो. मग कवितेची भाषा, कवितेचा दर्जा, कवितेचे व्याकरण वगैरे वगैरे तांत्रिक गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून निदान तरंग कवितांना मांत्रिकपण मिळाले आहे की नाही हे विचारात घ्यावे लागते. मगच अशा कवितांच्या वाटेला जावे लागते. आपली मनोभूमी रसिक समीक्षकाला रसास्वादी बनवावी लागते. स.रा. पटाईत यांची कविता वाचून
अशी रसास्वादी मनोभूमी रसिक वाचकाची निश्चित तयार होईल याची मला या निमित्ताने खात्री वाटते. हे मी माझ्या अनुभवावरूनही आज सांगू शकतो. तुम्हा मला जितके रसिक असावे लागते त्याहून अधिक रसज्ञ आणि मर्मज्ञ सुद्धा असावे लागते. म्हणजेच भावाभावातील रसांचा, जीवन मर्मांचा नाजूक धाग्यात आपलेही मन गुंतून जाते. आजच्या भाषेत सांगायचे तर असे काही अस्सल तरंग वाचनात पाहण्यात आले तर कोण कशाला ते टीव्हीवरचे कृत्रिम रसांचे बुडबुडे पाहत बसेल आणि आपला वेळ फुकट घालवेल अशी भावना निश्चितपणे मनात येते. म्हणून लिखित साहित्याचे महत्व आजही कमी झालेले दिसत नाही. ज्याने अमृतानुभव वाचला तो टीव्हीच्या पडद्यावरील संत ज्ञानेश्वरांवरील तकलादू मालिका कशावर पाहिजे आणि आपला वेळ घालवेल असं वाटून जातं. मराठी भाषा जिवंत राहणार आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर बोलीप्रमाणेच लिखित साहित्यात सुद्धा, अशा स्वरूपाच्या लिखित साहित्यात सुद्धा अजूनही मिळते, अजूनही मिळत राहते. त्यामुळे भाषेच्या जिवंतपणाची भीती आणि तिच्या अभिजातपणाची चिंता निदान आपल्या पुरती तरी संपलेली असते. मला ती चिंता कधी वाटली नाही. स.रा. पटाई यांच्यासारखे तपस्वी वृत्तीचे समाज धुरीण आपल्या विचारातून हे काम सातत्याने करत आलेले आहेतच. म्हणून जीवनाच्या रेट्यात समाज दुभंगण्याची प्रक्रिया थोडी तरी थंडावलेली दिसते. तरंग लिहिलेल्या कवी स.रा. पटाई यांचे कार्य जर काही असेल तर ते हेच आहे. भले ते खारीचे कार्य असेल, खारीचा वाटा असेल, पण सकारात्मक कृती निर्मिती आहे हे मात्र खरं. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. तरंगाचे कर्तृत्व ते किती असणार तर त्याच्यामुळे उमटलेली लहर चक्रे विरेस्तवर याची जाणीव पटाईतांच्या अनुभव समृद्ध मनाला आहे. अशा अल्पजीवी तरंगात डुबक्या मारताना पटाईतांचे मन पानोपानी आंघोळत जाते. आंघोळत जाते असा एक शब्द त्यांनी त्यांच्या कवीतच वापरलाय. तो मला खूप वेगळा वाटला आणि एक वेगळी भावना. म्हणजे कवी कुठल्या प्रकारे शब्दांना सामोरा जातो त्याचं एक वेगळं उदाहरण. आंघोळत जाता असा शब्द कोणी कुठल्या कवीत वापरला असेल असं मला वाटत नाही. हा पहिला वापरला शब्द. असे अनेक शब्द कवीला सुचत जातात. हेच कवीचं कवित्व पण आणि प्रेरणा आहे असं मला वाटतं. हा अनुभव ते नेहमी व्यक्त करतात. त्यांचे निसर्गप्रेम पहाटवाऱ्यासारखे उफाळून येते आणि त्यांचा श्रावण वृक्षांना चिंब भिजवून ताशाच्या लयीत नृत्य करू लागते. पटाईतांना अंधाराच्या डोहामधला संथ चांदण्याचा थवा एका काव्यक्षणी साद घालतो. त्यांचे मन प्रसन्न करतो. ही प्रसन्नता म्हणजेच तरंगमधील पटाईतांची कविता आहे असं मला वाटतं. इथं जीवन संघर्षाचा प्रश्न नसून जीवन एकात्मतेचा गड आहे. हा एकात्म भाव त्यांच्या कवितांच्या पानापानामधून स्त्रवताना दिसतो. हे फार अवघड काम आहे. नाहीतर पुस्तक म्हणजे काय त्या अर्थाने काय याला काही जीव नाही, काही नाही, जिवंत नाही. पण ह्यासारखी जी पुस्तकं असतात त्याच्यामधनं तो स्त्राव जो आहे, मूळ कवितेचा लहर जी आहे ती स्त्रवताना दिसते, ती जिवंत दिसते. आणखी काय बोलावे अशा कवीबद्दल आणि अशा कृतीबद्दल? इतके सांगितले तरी पुरेसे आहे. निर्मोही विश्वंभर विठोबा विटेवर उभा असलेला पटाईतांना दिसला आहे किंवा त्यांनी पाहिला आहे हे केवढं मोठं त्यांचं भाग्य आहे असं ह्या कविता वाचताना मला सतत जाणवत होतं. रसिका असो, तरंगमधील सगळ्या गुणांबद्दल बोलत गेलो तर समोर बसलेल्या संभाव्य वाचकांना वाचण्यासारखे राहीलच काय असं मला कुठेतरी वाटून गेलं. याचे भान ठेवून पुन्हा एकदा पटाईतांचे अभिनंदन करून माझे 4 शब्द थांबवतो आणि मला ही संधी दिल्याबद्दल अर्थातच संयोजकांचे आभार मानतो. आणखीन एक 2 मिनिटं आपली घेतो.
मला या संग्रहातली आवडलेली एक छान कविता मी आपल्यासमोर सादर करतो. माझ्या सुदैवाने आपण ती कविता घेतली नाही, फार बरं. मगाशी अभिवाचनात ही कविता घेतली नाही, हे फार छान झालं, म्हणजे मला वाचता आली. बघा ऐका. सरा पटाईत कवी म्हणतात, 56 पानावर 41वी कविता आहे. तिचं शीर्षक त्यांनी दिलंय आस. पाहिले म्या देवा तुझिया रूपा, पाहिले म्या देवा तुझिया रूपा, अनंता वेल्हाळा सख्या पांडुरंग. दूर दूर जाते वाट पंढरीची, मनामध्ये आस तुला भेटण्याची. सुवास मधुर गळा मंजिरीचा, खांद्यावरी कांबळी भास पांडुरंगा. निळ्या सावळ्याच्या मेघाचे हे रूप, कृपादृष्टी ठेवी सख्या पांडुरंगा. आनंद अद्वय नित्य निरामय. शब्द कसे वापरले बघा. आनंद अद्वय नित्य निरामय, हेच तुझे रूप सख्या पांडुरंगा. तृप्त व्हावे कान तुझिया नामात, व्योमात दिसावा सखा पांडुरंग. शब्द माझे थिटे, कवी वृत्ती आहे. शब्द माझे थिटे, वृत्ती ही चंचल, आसावले नेत्र सख्या पांडुरंगा. तुझ्या चरणाचा मला स्पर्श व्हावा, तुझ्या स्मरणाचा मला स्पर्श व्हावा, हेच दान देई सख्या पांडुरंगा. मननी बुद्धी, पुढे आहे का छान आहे. मननी बुद्धी आलो झाले लीन, वृथा गर्व नको सख्या पांडुरंगा. कर्म मुक्त व्हावे. आता आज काय, कर्म मुक्त व्हावे इंद्रियासहित. हे अवघड आहे पुन्हा. कर्म मुक्त व्हावे इंद्रियासहित, एवढे उपकारी राही रखुमावरा. भोळा भाव, भोळा भाव माझा सापडावे वर्म, भोळा भाव माझा सापडावे वर्म. निर्गुणातले सगुण, निर्गुणातले सगुण तू पांडुरंगा. निर्गुणातले सगुण तू पांडुरंगा. निर्गुणातले सगुण तू पांडुरंगा. धन्यवाद दीपकजी. अतिशय रसपूर्ण अशा आपल्या कविता वाचनाने या कार्यक्रमात खूप बहार आलेली आहे. यानंतर मी श्रीयुत विजय माजगावकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार मंडळी. व्यासपीठावरील समस्त मान्यवर आणि आजच्या या समारंभाला आवर्जून उपस्थित असलेले आपण सर्व रसिक बंधू भगिनी, माझे परममित्र आणि साहित्यिक स्नेही श्री सदाशिवराव पटाईत हे आपलं नाव सर्वार्थानं सार्थ करणारे बहुआयामी आणि बहुगुणी व्यक्तिमत्व आहे. वास्तविक व्यवसायाने, शिक्षणाने हे इंजिनियर NACD मध्ये बरेच वर्ष नोकरी करून निवृत्त झाले. मी तर म्हणेन की आमच्या नृपोचं भाग्य की निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या मूळच्या नृपो न्यूज लेटर या नियतकालिकाची संपादकाची जबाबदारी स्वीकारली आणि अल्पकाळातच त्याचा पूर्णपणे चेहरा मोहरा सराईतपणे आणि पटाईतपणे बदलून टाकला. आता बघा, एक इंजिनियर व्यक्ती साहित्यात नुसती रुची घेते असं नव्हे, तर उच्च दर्जाच्या साहित्य सेवेमध्ये
स्वतः तर रममाण होतेच, पण आमच्यासारख्या सामान्य आणि अर्ध्या अळकुंडानं पिवळ्या होणाऱ्या बऱ्याच नृपो सदस्यांना प्रोत्साहन देऊन त्यांनी पुढे आणण्याची जबाबदारी चोखपणे निभावलेली आहे. गेली 8 वर्ष नृपो जगत, मला वाटतं हे नाव सुद्धा पटायचं तुम्हीच ठेवलेलं आहे. हे नृपो जगत हे नाव सुद्धा त्यांनीच दिसलेलं आहे. या अंकाचं संपादकत्व उत्कृष्टपणे सांभाळलं, त्यासाठी अपार कष्ट घेतले आणि त्याला एक विशिष्ट साहित्यिक दर्जा प्राप्त करून दिला. प्रत्येक अंकाचं त्यांचं संपादकीय नुसतं वाचनीयच नाही, तर कधी प्रबोधात्मक, कधी अध्यात्मक जागर असलेलं, कधी काव्यात्मक कल्पनाविष्कार असलेलं, कधी अंतर्मुख करून विचार करायला लावणार, अप्रतिम शब्द सौष्ठवानं सजलेलं असं अत्यंत सशक्त संपादकीय त्याने आम्हा वाचकांना प्रत्येक वेळी बहाल केलं. उत्तम विचार प्रवर्तक, सखोल अभ्यासपूर्ण असूनही त्यांच्या लिखाणातून वाचकांना पांडित्याचा दर्प कधीही जाणवला नाही. आणि जर जाणवलं तर ती आपुलकी, अंतरीची सच्ची तळमळ आणि मोकळेपणानं साधलेला जवळकीचा, जिव्हाळ्याचा सुसंवाद. त्यांचा एकूणच व्यासंग फार मोठा आहे. अध्यात्मात ते सहजपणे रममाण होतात. गीता, ज्ञानेश्वरी, उपनिषदे यांचा सखोल अभ्यास केवळ त्यांनी केलेला आहे असं नव्हे, तर त्यातली तत्वे आचरणात आणण्याचा आटोकाट आटापिटा त्यांच्या लेखनातून आवर्जून जाणवल्याशिवाय राहत नाही. नृपो जगत हातात पडल्यावर तो उघडण्यापूर्वी मृगपृष्ठापासूनच पटाईत सराईतपणे वाचकांशी संवाद साधायला सुरुवात करायची. इतकं त्यांच्या प्रत्येक अंकाचं मुखपृष्ठ बोलकं असायचं. ते त्यांनी बऱ्याचदा आपल्या कलात्मक कसलेल्या फोटोग्राफीतून उत्तमपणे सजवलेले असायचे आणि त्यावर स्वरचित समर्पक अशा कवितेच्या 4 ओळीने ते मुखपृष्ठ अर्थपूर्ण व्हायचे. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जायचा. अभिजात साहित्याविषयी माऊलींनी सांगितलेलं हे सूत्र पटाईतांच्या बाबतीमध्ये कसे चपखल लागू पडते हे आपण सर्व रसिक आता त्यांच्या या काव्य तरंगामध्ये जेव्हा डुंबाल तेव्हा अनुभवाला येईलच. आपल्या त्यांच्या कवितेतून परतत्वाचा स्पर्श हा मला तरी बऱ्याच वेळा जाणवलेला आहे. त्यांच्या सशक्त कविता वाचून आनंदाबरोबरच कधी आत्मोन्नतीची जाणीव करून देणारी स्पंदने ही देखील मी अनुभवलेली आहे. सप्टेंबर 2021 या अंकाच्या संपादकीयमधील तरंग या विषयावरचे त्यांचे विचार वाचल्यावर माझ्या मनात अनेक तरंग निर्माण झाले होते पटाईत साहेब, आणि त्यांनी मला खूपच अंतर्मुख केलं होतं. बराच काळ मी त्या तरंगावरच तरंगत होतो आणि त्यावेळी ठेवलेलं त्यांचं तरंग आता आज त्यांनी आपल्या समोर कविता संग्रहाच्या रूपाने आणलेला आहे. तर आता या तरंगामध्ये हा तरंग जरी असला तरी पटाईत साहेबांनीच असं त्यांच्या तरंग लेखामध्ये म्हटलेलं आहे की तरंग आणि सागर अभिन्न आहेत. आता या तरंग सागर अभिन्न आहेत म्हटल्यावर हा तरंग हा रत्नाकर होणार आहे आणि या रत्नाकरामधून आपल्याला असंख्य शंख, शिल्पे आणि मोती कविता रूपाने आपल्याला मिळणार आहेत याची मला खात्री आहे. नंतर 2020च्या नोव्हेंबरच्या नृपजगत मधल्या अनादि मी अनंत मी हा तुम्ही साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत जाऊ त्याच्या अंतिम महानिर्वाणाच्या क्षणीच्या त्याच्या मनातल्या विचारांचा, भावनांचा, कल्लोळांचा घेतलेला परामर्श
म्हणजे पटाई साहेब तुमच्या दैवी अनुभूतीचा आध्यात्मिक आकलनाच्या आवाक्याचा परमोच्च बिंदू म्हणायला पाहिजे. साक्षात योगेश्वराच्या मनातली वेदना ही कल्पनाच मुळी काही विलक्षण, अद्भुत, अतर्क्य आणि आश्चर्यकारक आहे. त्यांनी स्वतःच लिहिलेलं आहे, आय कोट, अरे ही वेदना इतकी असह्य का होते? योगमुक्त मी योगमुक्तीची वाट तर आतुरतेने पाहत आहे. कोण आहे मी? कोण आहे? कोहम योगियांचा निष्काम कामू, हृदय कमळात आराम, अनादि मी, अनंत मी, पण या क्षणी वेदनेने व्याकुळ मी. अनकोट. अरे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाला तुम्ही व्याकुळ करून टाकला. कमाल आहे. मी म्हणतो तुम्ही आहात तरी कोण? कोण आहात तुम्ही? हे असं कसं शब्दबद्ध करू शकता? हे मला आश्चर्य वाटतं. हे आमच्या आकलना पलीकडचं काहीतरी, हे प्रकरणच काहीतरी निराळ आहे. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी, अनासक्त मी. वाव सदाशिवराव, धन्य आहे तुमची, धन्य आहे. तुमच्या या लेखाचा परामर्श घ्यायला 2020 साली मला शब्द सापडले नव्हते. आज 2022 साली अजूनही मला शब्द सापडलेले नाही. हे अनादि आणि अनंत मी हे आज तुम्ही पुस्तक रूपाने आमच्या समोर सादर केलेलं आहे. हे आता आम्ही वाचल्यानंतर त्यातले खरं अनादि कोण, कसा आनंद आहे, हे आता आम्ही त्याचा आस्वाद घेऊ. आता माझ्या सुहृदा, अंतःकरणपूर्वक तुझं अभिनंदन. एकाच वेळी एक गद्य आणि एक पद्य अशी 2 पुस्तके प्रकाशित करणाऱ्या माझ्या मित्रा, तुला माझ्या खूप खूप मनापासूनच्या शुभेच्छा. शुभास्ते पंथानः, शुभास्ते पंथानः. धन्यवाद. धन्यवाद नासगावकर काका. अतिशय भावपूर्ण आणि रसपूर्ण असा धांडोळा घेतला तुम्ही नृपोजगतच्या बाबांच्या संपादकीय कारकिर्दीचा. मनपूर्वक धन्यवाद. पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. अनादि मी हा लेखसंग्रह अनेक स्पर्शी विषयांवरच्या लेखांनी बनलेला आहे. आर्यावर्तातील आचार्य, भगवद्गीता तत्वचिंतन, अमृतानुभव चिंतन, चांगदेव 65 विश्लेषण, संतांची मांदियाळी अशा तत्वचिंतनपर विषयांवर भाष्य करणारे हे लेख आहेत. पण त्याचबरोबर रोजच्या आयुष्यातल्या अनेक घटना, भावना, निसर्गप्रेम, जलशुद्धीकरणासारखे सामाजिक विषय हेही त्यांनी त्यामध्ये हाताळलेले आहेत. कुठेतरी रोज रोजच्या ऐहिक दिनक्रमापलीकडे जाऊन पराशक्तीमध्ये डोकावण्याचा हा प्रयत्न आहे. अध्यात्माच्या, तत्वज्ञानाच्या संगतीने अंतर्मनाला पडणाऱ्या प्रश्नांची आपल्या परीनं हाताळणी करण्याचा हा प्रयत्न आहे. निर्वाणाच्या वाटेवर निघालेल्या श्रीकृष्णाचं हृदय मनोगत हा या संग्रहातला कळसाध्याय आहे. या लेखातल्या काही उतार्यांचं अभिवाचन करण्यासाठी मी पुन्हा एकदा डॉक्टर ज्योती हिरेकेरोल हिला आमंत्रित करते. अनादि मी, अनंत मी. पिंपळ वृक्षाच्या छायेचा शेषनागासारखा घनदाट घेर. या छायेत कृष्ण आपल्याच तंद्रीत ध्यानावस्थेत एका बुंध्याला टेकलेला, एका गुडघ्यावर दुसरा पाय ठेवून. प्रभास क्षेत्री वाहत होत्या कपिला, हिरण्या आणि सरस्वती या नद्या. त्यांच्या संगमावरचा मंदसा खळखळाट, तसंच वृक्षवल्ली आणि पक्ष्यांची कुजबुज भोवतालची शांतता अधिकच गूढ करीत होती. अनाथांचा नाथ मात्र आपल्या उण्यापुऱ्या 125 वर्षांच्या कालखंडाचा धांडोळा घेत पहुडला होता. सांज वेळ. घनदाट छायेतून वाट मिळेल तिथून सूर्यकिरण माधवाकडे झेपावत होती. आणि अचानक काय होतं?
जारा व्याधाचा बाण सू सू करीत वायुवेगाने येतो तो थेट कृष्णाच्या पायाचा छेद घेतच. कृष्ण त्याच अवस्थेत पण घायाळ. वेदनांचं वारूळ चेहऱ्यावर पसरलेलं, पायातून वाहत असलेलं रक्त त्रिवेणी संगमात मिसळतं. अवघं जल लाल होऊन जातं. सर्वत्र अस्वस्थता. नद्या शहारतात, पक्षी आकांततात. बावरून गेलेली हरणे कुठे जावे काय करावे कळत नसताना चित्कारत श्रींभोवती फिरत राहतात. गोंधळून गेलेला जारा व्याध सावज शोधत येतो. पाहतो तो काय, आपला प्राणसखा राजा श्रीकृष्ण आपल्याच पाण्याने घायाळ झालेला. संपूर्णपणे हादरून गेलेला जारा कृष्णाचा पाय छातीशी धरून धाय मोकलून रडत बसतो. वृक्षवल्ली स्तब्ध. वाऱ्याची मंद झुळूकही जागेवरच. पंचमहाभूत थरारून जातात. श्रीकृष्णम शरणम ममचा घोष क्षीण होतो. चेतनेतील चैतन्य निष्प्रभ होतं. श्रीकृष्ण म्हणतो, जारा, तुझ्या बाणानं मला मुक्ती मिळत आहे. अरे, जंगली श्वापदासारखा एकटाच तडफडत मरशील हा गांधारी मातेचा शाप खरा होण्याचा हा क्षण आहे. तुझा दोष नाही, तू एक निमित्त मात्र आहेस. शोक करू नकोस. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातना मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. मृत्यू होतो तेव्हा मन आणि पंचेंद्रिये या जीवलोकातून अलग होणारच. हा अंश म्हणजे पंचमहाभूत, मन, बुद्धी व अहंकार यांचा संयोग. द्वैत असणारच. सुख, दुःख, राग, लोभ या द्वंद्वात मी 125 वर्ष संघर्षासह घालवली. वेदनेने अवघे शरीर व्यापलं होतं. अरे, ही वेदना इतकी असह्य का होते? योगमुक्त मी. योगमुक्तीची वाट तर आतुरतेने पाहत आहे. कोण आहे मी? कोहम? योगियांचा निष्काम कामू, हृदय कमळ आरामू, अनादिमी अनंतमी. अनादिमी अनंतमी. एक चतुरस्त्र तत्ववेत्ता, युगकर्मा, ज्ञानवंत, प्रज्ञावंत, कलावंत, भविष्याचा अचूक वेध घेणारा देहधारी जीव आणि आता मात्र शिल्लक आहे त्या फक्त वेदना आणि तळमळ. प्रकृतीच्या घट्ट मिठीतून सुटकेसाठी पुन्हा जन्म घ्यावा लागणारच आहे. अधर्म पुन्हा पुन्हा फोफावतच राहणार आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतीय अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धन्यवाद. धन्यवाद ज्योती. यानंतर आजचे आपले प्रमुख पाहुणे श्रीयुत मिलिंदजी जोशी, कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. व्यासपीठावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू भगिनींनो, एका इलेक्ट्रिकल इंजिनियरच्या पुस्तकाचं प्रकाशन एका सिव्हिल इंजिनियरच्या हस्ते होतं, याचा मला अतिशय आज आनंद आणि त्यामुळे आता साहित्याचा परिघ हा केवळ लेखकांच्या पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर इंजिनियर डॉक्टर्स लिहायला लागलेले ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. मी या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं कारण पटाईत यांच्या आडनावाच्या प्रेमामध्ये मी पडलो आणि पुन्हा हे सरा पटाईत असल्यामुळे सराईत आणि पटाईत अशा दोन्ही अर्थाने ते मला विशेष भावलं आणि म्हणून मी या कार्यक्रमाला आलो. या कार्यक्रमाला आल्यानंतर पटाईतांच्या चिरंजीवानी माझं बाहेर स्वागत केलं. त्यांचे जावई मला भेटले. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्यांची कन्या करते आहे. दुसरी कन्या त्यांच्या साहित्याचं अभिवाचन करते आहे आणि जिने आयुष्यभर खंबीरपणे आणि सराईतपणे साथ दिली अशी पत्नी शेजारी बसून आहे. त्यामुळे पटाईतांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे तरंग आहे. त्यामुळे हे केवळ शब्दाचे तरंग नाही याची खात्री आपल्याशिवाय अर्थ नाही. मला एका गोष्टीचा अतिशय आनंद होतो की वयाच्या 84व्या वर्षी सुद्धा त्यांना लिहावंसं वाटतं आणि पुस्तक प्रकाशित करावंसं वाटतं. त्यामुळे अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, अजून इथल्या बांधावरती चढून बकरी पाला खाते. या पर्रिकरांच्या कवितेची आठवण इतका हा खरं सुंदर क्षण आहे. मुळामध्ये त्यांचा तरंग हा जो कविता संग्रह आहे, तर तरंग उमटण्यासाठी पाणी असं निखळ, निर्मळ, शुद्ध असावं लागतं. तेव्हा उमटलेले तरंग आपल्याला दिसतात. पाणी जर गढूळ असेल आणि खूप गाळ असेल तर उमटलेले तरंग आपल्याला दिसत नाही.
पटाईतांचं मन हे निखळ आणि निर्मळ असल्यामुळे हे संवेदनांचे तरंग त्यांच्या मनात उमटू शकले आणि जे कवितेच्या रूपाने या कविता संग्रहामध्ये आज आपल्याला प्रकट झालेले दिसतात. खरं तर कवी होण्यासाठी असं कुठलंही वय लागत नाही. या अगदी कॉलेजमध्ये गेल्यानंतर कविता लगेच सुचायला सुरुवात होते. आणि आता आम्ही साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि संमेलन जवळ आलं की या कवींचं करायचं काय हा एक मोठा प्रश्न. कारण पूर्वी जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणत असत. आता जिथे जिथे रवी तिथे तिथे कवी अशी एक सगळी परिस्थिती आहे. त्यामुळं पण तरी कवितेचं मोल अजिबात कमी होत नाही. याचं कारण असं की जे अनेक शब्दात व्यक्त करता येत नाही ते कमीत कमी शब्दामध्ये व्यक्त करण्याचं मोठं सामर्थ्य हे कवितेमध्ये. आपल्या सगळ्या संतांना कथा कादंबऱ्या प्रवास वर्णनं सगळं लिहिता आलं असतं पण त्यांनी कवितेचंच बोट धरलं. याचं कारण त्यांना माहित होतं की कवितेतूनच आपण प्रभावीपणे आशय व्यक्त करू शकतो. त्यामुळं मला तरंग या कविता संग्रहाचं वैशिष्ट्य असं जाणवलं की ही कविता जाणीवेतून नेणिवेकडे नेणारी आहे आणि तिला अनुभवाचं एक वेगळं अस्तर लाभलेलं आहे. नुसत्या पोकळ शब्दांना काही अर्थ नसतो. त्या शब्दांच्या पाठीशी तुमच्या अनुभवाचा आणि साधनेचं संचित उभा करावं लागतं तेव्हा त्या शब्दांना एक वेगळं परिमाण प्राप्त होतं. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलं की नकादंत कथा सांगू येतं कोणी कोरडे ते मानी बोल कोण अनुभव येथे व्हावा शिष्टाचार. तर ही तरंग मधले सगळे जे तरंग आहेत ते त्यांच्या जीवनामधले उमटलेले तरंग आहेत आणि त्याची प्रतिबिंब या कविता संग्रहामध्ये उमटलेली आहे आणि ते सगळं अनुभव समृद्ध जीवन त्यांच्या वाट्याला. आता मी साहित्य परिषदेचा कार्याध्यक्ष म्हणून महाराष्ट्रभर फिरतो आणि कल्पनेने कविता करणारे अनेक कवी आहेत. त्यामुळे मला सुद्धा असे बरेच कवी भेटतात. उस्मानाबादला एक कवी भेटला त्यांनी वाचलेली कविता अतिशय उत्तम होती. तर मी म्हटलं की तुझ्या इतर काही कविता ऐकव. मग त्यांनी सुरू केलं. मी नदीच्या पाण्यात पाय सोडून बसलो आणि मी तिच्या अंगावर पाणी उडवायला लावलं. हे उस्मानाबाद सारख्या ठिकाणी तिथं 8 दिवसाला एकदा टँकर ज्याला अनुभवाची समृद्धता आहे. म्हणून पप्पू कळे असं म्हणायचे की वेन यू ट्राय टू राईट मोर अँड मोर पर्सनल इट विल बिकम मोर अँड मोर युनिव्हर्सल. त्यामुळं तुम्ही जितका असं आत आत जाऊन लिहाल आणि स्वतःच्या अनुभवातून लिहाल तितकी ती कविता अधिक प्रगल्भ होते. आणि आज कवितेमध्ये मुक्तछंद इतका मोकळलेला आहे. मला पटाईतांची कविता अशा अर्थाने आवडली की छंदोबद्ध कविता या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि शब्दांचा ताजवेतोल वापर. म्हणजे इंजिनियर असण्याचा हा एक फायदा आहे बघ. ड्रॉइंग मध्ये एकही लाईन व्यर्थ नसते तसं. त्यामुळं पटाईतांचे दोन्ही संग्रह तुम्ही घ्या आणि अमुक एक शब्द हा आगाऊ आहे आणि हा काढून टाका. तर रानडे माजगावकर सगळे कमिटी जरी बसवली तरी ती शब्द काढून शकणार त्याची मला पूर्णतः खात्री आहे. आणि तुम्ही तर सगळे राजे लोक आहात. नृपो असेच तुमच्या संघटनेचं नाव आहे. म्हणजे तुमच्या मुलांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर 7 समुद्रापार जाऊन राज्य केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही नृप झालेले आहात आणि म्हणून नृपो या संघटनेचे मंडळी आहात. पण मला सांगायचा उद्देश असा की मुळामध्ये आपल्याला अभिव्यक्त व्हावं असं वाटतं. त्यांच्या लेखनाला कुठलाही विषय वर्ज्य नाही. आणि मी जाणीवेपासून नेणिवेपर्यंत हा जो शब्द प्रयोग केला तो अशा अर्थाने की अगदी प्रेम निसर्गापासून ज्या कवितेचं वाचन आमच्या करंदीकरांनी केलं आणि काही समीक्षकही भाष्यही केलं. पुला असं म्हणत असत की समीक्षक म्हणजे भोवारणीसारखे असतात. कितीही चांगले कपडे दिले तरी भोवारणीचं त्याचं समाधान होत नाही. तसं समीक्षकांचं असतं की किती उत्तम लिहिलं तरी ते चांगलं म्हणतील असं नाही. पण मला आवर्जून सांगावं असं वाटतं की तरंगमधली जी कविता आहे ती अतिशय उत्तम आहे आणि आपल्या मनामध्ये सुद्धा ती भावनाचे तरंग निर्माण करणारी. या कवितेवरती एक पूर्वसुरींचा संस्कार आहे आणि तो अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे ज्यांनी ज्ञानेश्वर वाचलेले आहेत, तुकाराम वाचलेले आहेत, शंकराचार्यांचा ज्यांचा अभ्यास आहे आणि सूरदास ते कबीरांच्या पर्यंत ज्यांच्या चिंतनाचा एक परिघ आहे त्यांच्या कवितेमध्ये ही छंदोबद्धता उमटली नाही तरच काहीतरी आश्चर्य करण्यासारखं कारण आहे. पण इथे ही कविता उमटलेली आहे याचा मला अतिशय आनंद. मला पटाईतांच्या कवितेचे एक वैशिष्ट्य असं जाणवलं की जीवनातल्या अंधाऱ्या जागा त्यांनी दाखवल्या पण निराशेचं गीत कुठेही आळवलेलं नाही. ही सकारात्मकता फार महत्वाची आहे.
नाहीतर मी विद्युत मंडळामध्ये होतो, सारखं लोड शेडिंग होत होतं, अंधारामध्ये महाराष्ट्र असायचं, मला प्रकाश कधी दिसलाच नाही आणि मग लोकांनी तो बातम्यातून दाखवला, मग आम्ही कवितेत कसा दाखवायचा, असा काही प्रश्न त्यांच्या मनामध्ये कधी आला नाही. त्यामुळे त्यांनी अंधाराच्या जागा जरूर दाखवलेल्या आहेत, पण मला वाटतं की उजेडाचेच गुणगान हे त्यांनी या संबंध कवितेमध्ये केलेलं आहे. आणि प्रेम ही अतिशय उत्कट भावना आहे, प्रेमाला कुठलंही वय नसतं. मी आमच्या साहित्य परिषदेच्या ग्रंथालयामध्ये बसलेलो होतो, तर एक 80 वर्षाचे ग्रस्त आले आणि म्हणाले मला मेघदूत मिळेल का. तर मी म्हटलं की 80व्या वर्षी तुम्ही मेघदूत वाचता. ते म्हणाले मेघदूत वाचण्यासाठी वय किती आहे हे महत्वाचं नाही, तुमचं मन किती तरुण आहे हे जास्त महत्वाचं. आज काय झालं, तरुण मुलांच्याकडे पाहिल्यानंतर यांचा प्रेमभंग झालाय का यांचं पत्नीशी पटत नाही असाच एक प्रश्न मला आल्याशिवाय राहत नाही. आणि मग फडकुले यांची एक गोष्ट आठवते की फडकुले त्यांच्या व्याख्यानामध्ये नेहमी सांगत असत की ताई सोलापूरच्या आहेत म्हणून हा संदर्भ आवर्जून देतो की जुन्या काळातले एक प्राध्यापक, मी इंजिनिअरिंगचा आहे बरं का, नाही तर सरांनी स्वतःचीच गोष्ट सांगितली असा भ्रम आपल्या मनामध्ये निर्माण. तर ते आपल्या पत्नीच्या पत्राची मोठी आतुरतेने वाट पाहत होते, कारण पत्नी माहेरी गेलेली बाळणपणासाठी आणि इतर कुठली संवादाची माध्यमं त्यावेळी उपलब्ध नव्हती. पत्र हेच एक माध्यम उपलब्ध होतं आणि ते पत्नीच्या पत्राची वाट पाहत होते. आणि मग पत्नीचं पत्र आलं, त्यांनी ते उघडलं, शुद्ध लेखनाच्या भराभर चुका, त्यात पुन्हा हे मराठीचे प्राध्यापक, त्यांनी खिशातून लाल रंगाची पेन्सिल बाहेर काढली, वाचायला सुरुवात केली. प्रिय प्रिय दीर्घ, तुमची खूप आठवण येते, तू दीर्घ, आणि ट्युटोरियल तपासावं तसं त्यांनी ते सगळं पत्र तपासलं आणि खाली लिहिलं चुकलेला प्रत्येक शब्द 20 वेळा लिहून. ते पत्र पाकिटामध्ये घातलं, पत्नीला पाठवून दिलं. तीही तिकडे आतुरतेने वाट पाहत तिने ते पत्र उघडलं, लाल भडक झालेलं पत्र पाहिल्यानंतर ती एकच वाक्य म्हणाली, यांच्याकडे व्याकरण आहे पण अंतःकरण नाही. ती जगणं सुंदर करण्यासाठी आणि कविता सुचण्यासाठी आणि ती अति भावगर्भ होण्यासाठी व्याकरणापेक्षा सुद्धा अंतःकरणाची जास्त गरज आहे. म्हणून उत्तम अंतःकरण असेल, ओलावणारं अंतःकरण असेल तर तोच माणूस उत्तम कवी होऊ शकतो, त्याच्याच मनामध्ये तरंग निर्माण होऊ शकतात. त्यांचं अंतःकरण ओलं आहे म्हणून त्यांनी लिहिलेले तरंग हे आपल्याला भावणारे आहे. हे कविता संग्रहाच्या बाबतीमध्ये आवर्जून सांगितलं. अर्थात त्यांचा दुसरा जो लेखसंग्रह आहे त्या लेखसंग्रहाचं नावच त्यांनी अनादी असं दिलेलं. अनादी म्हणजे ज्याला आरंभ नाही, आदि अंत ज्यास नसे त्या सनातनाला यती मन मम मानित त्या एकल्या नृपाला, असं आपल्याकडे नाट्यपद्धत आहे की ज्याला प्रारंभही नाही अंतही नाही असा तो म्हणजे श्रीकृष्ण, त्याचं त्यांनी मुखपृष्ठावरती छायाचित्र घेतलेलं आहे. पण हे जगणं मोठं विलक्षण आहे. त्याच्या बाबतीमध्ये शेक्सपियरने असं म्हटलंय की लाईफ इज ए टेल टोल्ड बाय इडियट फुल ऑफ साऊंड अँड फ्युरी सिग्निफाईंग नथिंग. आयुष्य ही वेड्याने सांगितलेली अर्थशून्य कहाणी. गदिमा असं म्हणत की एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचं. आणि गदिमांचा जन्म तरी किती विलक्षण की जन्माला आल्यानंतर हे बाळ कितीतरी वेळ रडलंच नाही, त्यामुळे ते मृत आहे असं समजून पुढची सगळी तयारी सुरू झाली. शेतामध्ये खड्डा खणण्यात आला, पांढरं कापड आणण्यात आलं, घरातल्या आयाबायांनी हलकल्लोळ केलं. पण त्या घरामध्ये एक अशिक्षित सुईण होती, तिला काय वाटलं कोणास ठाऊक, ती गेली आणि चुलीमध्ये एक फुललेला निखारा होता, तिने तो चिमट्यामध्ये पकडला आणि आणून बाळाच्या बेंबीवरती धरला. बाळ रडलं म्हणून गदिमा आपल्या वाट्याला आले. ती अशिक्षित सुईणीनं जर ही चूक केली नसती तर महाराष्ट्र वाल्मिकी गदी माडगूळकर आपल्या वाट्याला आले नसते. आणि ते गदिमा सांगतात एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचं. आणि खांडेकर असं म्हणत की जीवन एक यज्ञ आहे, जीवन एक सागर आहे, जीवन एक संग्राम आहे. जसा लाटांशिवाय सागर असू शकत नाही, जखमांशिवाय संग्राम असू शकत नाही, ज्वालांशिवाय यज्ञ असू शकत नाही, हे जो हसतमुखानं स्वीकारतो त्यालाच खरा जीवनाचा अर्थ समजतो. आणि म्हणून इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे असं पाडगावकरांनी आपल्याला सांगितलं. जन्म आणि मृत्यू, उत्पत्ती आणि विनाश या गोष्टी जीवनातल्या प्रत्येक घटकासाठी सारख्या आहेत, पण या दोहोंच्या मधलं जे जगणं आहे ते अधिक सुंदर सकस कसं करता येईल याचा विचार मानवी जीवनामध्ये आपण सगळेजण करत असतो. हा अध्यात्माचा विचार हा त्या अर्थानेच केलेला आहे. अध्यात्म म्हणजे केवळ उपास तापास नवस सायास हे अलीकडच्या बंधुबाबांनी निर्माण केलेले सगळे प्रकार आहेत.
पण जीवन रहस्यांचा घेतलेला शोध म्हणजे अध्यात्म, हीच आमच्या संतांची सुद्धा एक भावना राहिलेली. कोहम, तो जो शोध तिथून सुरू झालेला आहे. आणि आद्यशंकराचार्यांच्या पासून ते आज सगळ्या तत्वचिंतकांच्या पर्यंत त्या मागे तीच एक भूमिका आहे. आणि मग पटाईताना असं वाटतं की याचं सुद्धा आपण केवळ बाह्य रूपाकडे जगाच्या पाहतो, पण आपण अंतरूपाकडे सुद्धा पाहिलं पाहिजे, आपल्या आत डोकावून पाहिलं पाहिजे. आणि त्या भावनेतून त्यांनी जे चिंतनपर लेखन केलंय, मला असं वाटतं की त्यांचा अनादि मी हा लेखसंग्रह म्हणजे तत्वचिंतन आणि आत्मचिंतन यातून प्रकट झालेलं भावचिंतन आहे. आणि ते त्यांनी अतिशय समर्पकरित्या या पुस्तकामध्ये मांडलं. आणि मग संतांच्या विषयी त्यांनी लिहिले, अगदी समर्थ रामदासांच्या पासून सूरदासांच्या पर्यंत आणि कबीरांच्या पासून ते एकनाथांच्या पर्यंत सर्वांच्या विषयी त्यांनी लिहिले. आणि इतक्या साध्या सोप्या शब्दामध्ये ते लिहिलेलं आहे. मुळामध्ये आमची संत साहित्याकडे पाहण्याची दृष्टीच आज कलुषित झाली. मी ज्यावेळेला कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या वक्तृत्व स्पर्धांच्या मध्ये भाग घेत होतो. आणि माझे विषय ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास. तर मला पारितोषिकही मिळत होती वेगळा विषय असल्यामुळे. तर मी ज्या वसतिगृहाच्या खोलीत राहत होतो त्याच्या बाहेर माझ्या मित्रांनी हबप मिलिंद महाराज जोशाची पाठी एक चांगला इंजिनियर आता वाया गेला. शेवटी वादविवाद आणि चर्चा होत असताना मी त्यांना म्हटले की तुमचा संत साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा का? तर ते म्हणाले की आम्हाला हे जीवन आनंदाने जगायचंय, आम्हाला हातामध्ये टाळ घ्यायचे नाही, गळ्यामध्ये माळ घालायची नाही आणि पंढरीच्या वाटेने जायचं नाही. हे जीवन इतकं आनंदाने भरलेलं आहे, त्याचा आस्वाद आम्हाला घ्यायचा. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला जे जे काही हवं आहे ते सगळं आमच्या संत साहित्यामध्ये. संत साहित्यामध्ये हास्यरस आहे, करुणरस आहे, वीररस आहे, भक्तिरस आहे, कल्पनेच्या उत्तुंग भरारे आहे. अगदी माऊलींनी मराठी भाषेसाठी आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्य अर्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मी असं म्हटलं. आणि पुढे ते असं म्हणतात की प्रथम वय साकारी लावण्याची नहाळी प्रकटी जैसे आगळी अंगना अंगी नातरी उद्यानी माधवी गडे तिथे वनशोभेची खाणी उघडे अधिलासा पासोनी अपाडी जिये परी. की तारुण्याच्या स्पर्शानं अंगणेच्या अंगोपांगामध्ये लावण्याचा उत्सव सुरू होतो. वसंताच्या स्पर्शानं वनश्री अधिक सुशोभित होते. कलाकाराच्या स्पर्शानं सोन्याला सुवर्णपद प्राप्त होतं. तद्वतच व्यासांच्या प्रतिभा स्पर्शानं गीतेतल्या तत्वज्ञानाला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला. आता 16 वर्षाच्या ब्रह्मचारी युवकाला तारुण्याची नाहळी समजते, हे सौंदर्याचं पूजक असल्याशिवाय शक्य होणार नाही. पण संत साहित्यातलं हे सौंदर्य आणि मार्ग समजण्यासाठी उच्च संवेदनशील अभिरुची आवश्यक आहे. हिंसाचाराच्या आणि कामाचाराच्या भडक कथा वाचणाऱ्या उथळ मनोप्रवृत्तीला ते समजणार नाही. आणि आपल्याकडे दुर्दैवाची गोष्ट अशी की आमच्या सगळ्या संतांनी त्यांचं साहित्य हे तरुण वयामध्ये लिहिलं. आणि आमच्याकडे ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा 61, 75 सहस्त्र चंद्रदर्शनाला भेट म्हणून येतात. म्हणजे ज्या वेळेला हाताने उचलत नाही, पायाने चालवत नाही, डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकवत नाही, त्यावेळेला जर तुम्ही ते वाचले तर वाचणार का हा खरा महत्वाचा प्रश्न. त्यामुळे संतांनी जे सांगितलेलं आहे, अर्थात पटाईंनी ते उशिरा प्रकाशित केलं असलं तरी हे पुस्तक अधिकाधिक तरुणांच्या हातामध्ये जाईल यासाठी आपण निश्चितपणाने प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. पण का आपुला ठाऊन सांडिता अळंगी जे चंद्रू प्रकटिता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. की ज्याप्रमाणे एखादी चंद्रविकासी कमलिनी आपल्या जागेवरून त्या चंद्राला प्रेमालिंगन देते, त्याप्रमाणे तरुण वयातच जर तुम्हाला संतांची कविता भेटली तर एखाद्या निष्ठावंत प्रेयसीप्रमाणे ती आयुष्यभर तुमची साथ सोबत करते. अशा संत साहित्य, संत आणि त्यांच्या कवितेविषयी ते लिहितात. आणि महत्वाची गोष्ट अशी की शेवटी आतमध्ये डोकावून पाहण्यासाठी मी कोण आहे या सगळ्याचा विचार करण्यासाठी आत्मस्वरूप तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि ते सगळ्यांनी आपापल्या परीने करून घेतलेलं आहे. सगळ्या मोठ्या तत्वचिंतकांच्या पासून संतांच्या पर्यंत जर आपण विचार केला, समर्थांनी असं म्हटलंय की मुळी देह त्रिगुणाचा, सत्वरज तमाचा, तयामध्ये सत्वाचा तो उत्तम गुण. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. त्यामुळं हे सगळं आपल्या जीवनाची सकसता वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आत्मस्वरूपाचा शोध कसा घेतला पाहिजे, या संदर्भातलं त्यांचं जे चिंतन आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. गीतेच्या संदर्भामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. आज दुर्दैवाने असं झाले की यांना धर्मग्रंथाचं एक स्वरूप प्राप्त झालंय. त्यामुळं आपल्या जीवनाला दिशा देणारे हे ग्रंथ, महात्मा गांधी असं म्हणत असत, गीता दी मदर. महात्मा गांधींनी उल्लेख केलेला आहे गीतेचा आणि त्याचं वाचन केल्याशिवाय ते कधी पुढे गेले. तर हे सगळं आपलं जे काही एक सांस्कृतिक संचित आहे
की जे आपल्याला आतमध्ये डोकावून पाहायला लावतं. आज बाहेरचा गोंगाट इतका वाढलेला आहे की त्यामुळे आपल्याला अंतर्नाद ऐकायला येत नाही. हा अंतर्नाद अधिक ऐकता यावा म्हणून काही वेळ मोबाईल बंद ठेवावा लागतो. तो आपण आता या कार्यक्रमामध्ये ठेवणं कठीण आहे आणि ते आपण समजूही शकतो. पण या परिस्थितीमध्ये हे जे आत्मस्वरूपाचं चिंतन त्यांनी केलेलं आहे ते मला अधिक महत्वाचं वाटतं. आणि जसं विवेक गडसासींनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलंय की त्यांचा भीती या विषयावरचा जो लेख आहे, भय, तो मला भावला. मलाही भावला. याचं कारण असं की भीती ही माणसाचं आयुष्य करपून टाकत असते. म्हणजे मृत्यू एकदाच तुमच्या वाट्याला येतो आणि तो कसा आला हे तुम्हाला कळत नाही, पण भीती प्रत्येक क्षणी तुम्हाला मृत्यूचा अनुभव देत असते. म्हणून भयाची तो आम्हा तितकी राहू खंती शकेना, समर्पिलो जीव भावे काशा भ्यावे कारणे, असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. आणि म्हणूनच ते म्हणतात की पिटू भक्तीचा डांगोरा, कळीकाळा सिद्धारारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंद. तर या भक्तीविषयीचं त्यांचं जे विवेचन आहे ती खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. तर ही दोन्ही पुस्तकं म्हणजे एका अभियंत्याने केलेलं आत्मचिंतन, तत्वचिंतन आणि समाजचिंतन आहे. ते आपल्या सर्वांना निश्चित भावेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या इंजिनिअरिंगचा एक महत्वाचा गुणधर्म आहे की कुठलाही प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करायचा. मग तो भाषण करण्याचा असो शिवाय एखादा डीपी उभा करण्याचा असो. तर आज मी सुद्धा प्राध्यापक असलो आणि 7वा वेतन आयोग घेणारा असलो तरी 60 मिनिटापर्यंत पुढे न जाता मला दिलेली वेळ संपलेली आहे. त्यामुळे इथेच थांबतो. त्यामुळे द्राक्षाची गोडी ही केवळ पाहण्यात नसते तर ती खाण्यात असते. ही पुस्तकं आपण विकत घेऊन वाचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद. धन्यवाद मिलिंदजी. अतिशय रसपूर्ण असं आपलं विवेचन आणि ओघवत्या शैलीमधलं या साहित्याचं समालोचन यामुळे खऱ्या अर्थाने तुम्हाला विद्यार्थी दशेत मिळालेली हबोको ही उपाधी सार्थ आहे असं आता आम्हाला सगळ्यांना वाटलं. त्याकरता यांच्या रसपूर्ण विवेचनाने आजच्या आपल्या कार्यक्रमाला खरोखरी 4 चांद लागलेले आहेत अशी आमची सर्वांची भावना आहे. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत सुरेश कांगू यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. सर्व उपस्थित मान्यवर आणि माझे सर्व बंधू, खरं सांगायचं म्हणजे भीमसेन जोशी किंवा कुमार गंधर्वांच्या एखाद्या द्रुतगती बंदिशी नंतर एखाद्या नवशिक्या शाळेत गाण्याच्या क्लासला झालेल्या मुलाला जर व्हायला गेलं तर तिची अवस्था होईल तशी असं माझी झाली. इतक्या उत्कृष्ट भाषणानंतर मी काय बोलणार आणि काय माझं मदत करणार. पण तरी सुद्धा जे काही मला वाटतं ते मी सांगतो, आपण कोण म्हणून घ्या. पटाईचा असताना माझा खरा जास्ती संबंध गेली 6-7 वर्ष आला. मी त्यांच्याबरोबर नृप जगतचं काम बघत होतो आणि अतिशय चांगला अनुभव मला त्यांच्याबरोबर काम करताना मिळाला. त्यांचा एकूण व्यासंग, त्यांचं ज्ञान, त्यांचा अभ्यास हा इतका उत्कृष्ट आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची स्मरणशक्ती अतिशय तल्लख आहे. ते जेव्हा लिहितात तेव्हा कुठलाही शब्द त्यांचा कधी खोडता येत नाही. एक टाकी माझा म्हणतात तसं लिखाण त्यांचं होतं आणि कधी त्यांना फारच पुढे काटछाट केली, बदल करायला लागलं असं कधी झालं नाही. मी त्यांना नेहमी म्हणतो की अहो तुम्हाला नेमकं त्यावेळेला कसं सुचतं किंवा त्यावेळेला कसं आठवलं की बाबा ही कुठल्या वेदावंदूच्या आहे किंवा कुठला श्लोकाचा संदर्भ आहे, पण नेमका त्यावेळेला तुम्हाला कसा सुटतो. ते म्हणले सुटतात बाबा हे आहे. आणि मला एक असं भाग्य आलं की त्यांच्या सगळ्या लेखांचं पहिलं वाचन मी केलं होतं, म्हणजे कृपत्ता दृष्टीने ते मी केलं होतं. दुसरा त्यांचा एक पैलू मला भावला, तर आतापर्यंत बऱ्याच जणांचा दोषी झाला आवडतं माधवाकरांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यांच्यामध्ये एक अतिशय उत्कृष्ट संपादक दडलेला आहे. संपादनाची त्यांची जी हातोटी आहे ती केवळ अवर्णनीय. म्हणजे अगदी अनुक्रमणिका जेव्हा आपण घ्यायला लागतो तेव्हा लेखांचा क्रम व्हायला लागतो, त्यावेळेला कुठला लेख पहिल्यांदा घ्यायचा, कुठला मागे टाकायचा, कुठला मध्ये घ्यायचा, कुठला पूर्ण बघायचा किंवा एखादा पूर्ण खूप मोठा लेख असला तर तो पुढे लहान कटछट करून लहान करायचा.
हे त्यांचे इतके आडाखे इतके अचूक असतात की त्यात कुठेही आपल्याला बदल करता येत नाही. काही काही वेळा लोकांनी त्यांना हे पण दिलेलं आहे, गावोगाव तुम्ही आमचा लेख घेतलाच नाहीत असे दादाजी फोन सुद्धा आलेले आहेत. तर ते काय प्रत्येक संपादकावरती होतच असतं. तर हा एक म्हणजे मला तर नाही कळत. आणि त्यांचे संपादकीय खरोखर वाचनीय होते. काही काही त्यांना अशा मजेशीर उपमास होते. काही वर्षापूर्वी एक संपादकीय मला आठवतं, त्यांनी संपादकाचं वर्णन काय केलंय, संपादक हा एखाद्या वधूपित्यासारखा असतो. वधूपित्यासारखा कसा, तर जसा वधूपिता वधूला नटवून सजवून हे करून लग्नाच्या मांडवात घेऊन येतो, तिथं लग्न लावून देतो, तिथं लग्न लावून दिलं की वधूपित्याचं काम संपलं. तसं संपादकाचंही काम असतं. आपलं मासिक उत्तम प्रमाणे काढायचं, छानपैकी सजवायचं, झपायचं, उत्तम प्रिंट करायचं आणि ते वाचकांच्या हातात सोपवायचं. ते काम झालं की संपादकाचं काम संपलं. असा एक हे दिलेला होता. मजेशीर हे आहे. जोशी साहेबांनी अतिशय उत्तम हे त्यांच्या पुस्तकावरती बोललेले आहेत, त्यांच्या काव्यसंग्रहावरती बोललेले आहेत. आणि खरं सांगायचं म्हणजे या दोन साहित्यिक मंडळींच्या मध्ये माझ्यासारखा असाहित्यिक मनुष्य कशा करता येईल बसवत नाही मलाही कळलं नाही. कदाचित पटेलांच्या माझ्यावरच्या प्रेमामुळे त्यांनी तर मला संधी दिली असेल. एनिवे जसे त्यांनी दिलेलं की कुठे थांबायचं आहे समजतं, मी समजतो की आता मी थांबायची वेळ झाली आहे, माझंही काम संपलं आहे. पण गाण्याच्या अगोदर मी एक पटाईचा विनंती करतो की तुमचा लिहिता हात आहे हा यापुढे असाच लिहिता राहायला पाहिजे. अधिकाधिक लेखन त्यांनी वाचकांना उपलब्ध करून दिलं पाहिजे, हा एक भाग. आणि दुसरा भाग, मी सगळ्या पटाईत कुटुंबियांचा आभारी आहे की त्यांनी आज मला इथे मानानी खुर्ची दिली, अध्यक्ष म्हणून बोलवलं. त्याचबरोबर मी या सगळ्या भावंडांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो की आजच्या कार्यक्रमाचं अतिशय उत्कृष्ट संयोजनाने केलं आणि एक फार चांगला कार्यक्रम आपल्याला. धन्यवाद. धन्यवाद कांगो काका. खरं तर इथे बसण्यासाठी साहित्यिक किंवा असाहित्यिक असा काही भेद नसून इथे भावनांचा ओलावा आणि एकमेकांना साथ दिलेली अनेक वर्ष यामधून हे सगळं मैत्र निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला हे अजिबात अनुचित वाटत नाही, हा उलट प्रसंगोचितच आहे की तुम्ही या कार्यक्रमाचा अध्यक्ष असावं. आजचा अजून एक सुंदर योग म्हणजे हा प्रकाशन सोहळा आज 5 मार्च 2022 रोजी बरोबर श्री सरा पटाईत यांच्या 84व्या वाढदिवशी संपन्न होतो आहे. या निमित्ताने त्यांना उत्तम दीर्घायू, आरोग्य आणि भरभरून आयुष्य जगण्यासाठी आपल्या सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा वेलू असाच उत्तरोत्तर बहरत राहावा यासाठी त्यांच्या सर्व नातवंडांतर्फे त्यांना ही एक सुगंधी भेट. सगळे तरंग मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे फक्त आजच्या कार्यक्रमाच्याच नव्हे तर आमच्या सर्व कुटुंबियांच्या आयुष्याच्या कार्याध्यक्षा सौ उमा पटाईत यांचाही या प्रसंगी सर्व नातवंडांच्या हस्ते सुगंधी भेट देऊन हा गौरव. तिची तरल सौंदर्य दृष्टी, अचूकतेचा अट्टाहास, कलासक्त मन आणि असामान्य असा कॉमन सेन्स या सर्व गोष्टी आम्हा सर्वांच्या आयुष्याच्या जडणघडणीला भक्कमपणे कारणीभूत आहेत. अतिशय हृद्य असा हा एक छोटासा कौटुंबिक सोहळा
यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी श्रीयुत अभिजित पटाईत याला आमंत्रित करते. नमस्कार. अतिशय रसपूर्ण अशा मिलिंदजींच्या भाषणानंतर आणि दीपकजींच्या रसग्रहणानंतर मला सध्याला काम मिळालं मी पटकन आभार प्रदर्शन करतो. पण आय थिंक इट्स नेसेसरी. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री मिलिंदजी जोशी, कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्यासारखे व्यासंगी, व्युत्पन्न साहित्यिक आणि वक्ते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुरेश कानगो, जे नुको संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो. इनफॅक्ट कानगो काका मला फार पूर्वीपासून, बाबांनाही ऍक्च्युली बाबांची ओळख असल्यापासून, होण्याच्या आधीपासून मला त्यांची माझी ओळख आहे. धन्यवाद काका. आज प्रकाशित झालेल्या पुस्तकांमधील बरेचसे साहित्य नुको संस्थेच्या अनियत तालिकात प्रसिद्ध झालेले आहे. नुको ही तरुण ज्येष्ठांची संघटना आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी बऱ्याच अंशी ती कारणीभूत आहे. यातील अनेक स्नेहीजनांनी वेळोवेळी दिलेली कौतुकाची थाप आणि प्रोत्साहन यामुळे हे साहित्य पुस्तक रूपात प्रकाशित होऊ शकले. या सर्व उत्साही तरुण ज्येष्ठांचे मनपूर्वक आभार. संत साहित्याचे अभ्यासक आणि व्यासंगी निरूपणकार श्री विवेक घळसासी यांनी या दोन्ही पुस्तकांसाठी अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रस्तावना लिहिल्या. त्यांच्याविषयी मी सर्वांतर्फे कृतज्ञता व्यक्त करतो. श्री दीपक करंदीकर यांनी अतिशय सहजपणे कवितांचे रसग्रहण करण्याची तयारी दर्शवली. त्यांची उपस्थिती आणि त्यांनी केलेले रसग्रहण याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आज इथे आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे निवृत्त तांत्रिक सदस्य श्री एन ए जोशी काका, जलसंपदा क्षेत्रातील तज्ञ श्री विद्यानंद रानडे, ज्येष्ठ वायलिन वादक आणि माझे गुरुजी श्री पंडित रत्नाकर गोखले, ज्येष्ठ नुको सदस्य आणि साहित्यिक श्री विजय माजगावकर यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. श्री सरा पटाईत यांचे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये असंख्य मित्र, सहकारी तसेच अन्य क्षेत्रातील सर्व मित्रमंडळी यांचा स्नेह, लोभ आणि प्रोत्साहन यांचा कार्यक्रमात अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्याविषयी सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो. विशेषतः श्री आर एच कुलकर्णी काका यांचा सुरुवातीपासून या पुस्तकांच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. ही पुस्तके प्रकाशित करणारी स्नॅप आर्ट्स ही संस्था आणि संस्था चालिका श्रीमती सुप्रिया जोगदेव यांचे सुद्धा आभार. एस एम जोशी सभागृहाचे श्री अमित, श्री भोसले यांच्या तत्पर सहकार्याचा मी इथे आवर्जून उल्लेख करू इच्छितो. त्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुटुंबातील आबाल वृद्धांचा उत्साह, सक्रिय सहभाग वाखाणण्याजोगा होता. तुम्ही काही लोकांनी आधी जे आले त्यांनी पाहिला असेलच तो. मी त्यांचे आभार मानणार नाही, परंतु कौतुकाने आणि अभिमानाने उल्लेख करण्यासारखा इतका त्यांचा सहभाग होता. सर्वात महत्वाचं म्हणजे आज इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात. हा बाबांच्या आयुष्याची श्रीशिल्लक जमेच्या बाजूला असण्याचा पुरावा आहे. बहुतांश लोकांनी हे आपल्या घरचे कार्य असल्यासारखी भावना व्यक्त केली आणि हाच उत्साह पुस्तकांच्या संकल्पनेपासून ते प्रकाशनापर्यंतचे विविध टप्पे पार होईपर्यंत कायम ठेवला. आपणा सर्वांचे आम्हा कुटुंबियांतर्फे अतिशय मनापासून आभार. आज प्रकाशित झालेल्या दोन्ही पुस्तकांचा संच आम्ही आपणासाठी भेट म्हणून देत आहोत. सभागृहाच्या बाहेर हे संच ठेवलेले आहेत. सर्वांनी ते जरूर घेऊन जावेत. आता यानंतर पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता होईल. पसायदान झाल्यानंतर कृपया पुस्तकाचे संच घेतल्याशिवाय जाऊ नये आणि बाहेर अल्पोपहाराची सुद्धा सोय आहे. धन्यवाद. आणि बाहेर अल्पोपहाराची सुद्धा सोय आहे. धन्यवाद. पस
योगी भजिरो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होआवे येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल ज्ञान येणे वरे ज्ञान देवो सुखिया कार्यक्रमाचा आपण इथे समारोप करतो आहोत. कार्यक्रमाचा समारोप होतो आहे. अल्पोपहार आणि पुस्तकांचे संच हे आपण दोन्ही घेऊन जावं अशी आम्हा सर्व कुटुंबियांतर्फे नम्र विनंती आहे. धन्यवाद. आपण इतक्या मोठ्या संख्येनं इतक्या प्रेमाने इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आमच्या सर्व कुटुंबियांतर्फे मनपूर्वक